राज्यातल्या नामांकित महेश ट्युटोरियल्सच्या 33 शाखा अचानक बंद झाल्या। त्यामुळे इयत्ता 10वी आणि 12वी करता यंदा मार्चमध्ये प्रवेश घेऊन क्लासमध्ये शिकत असलेले 2500 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आता अडचणीत आले आहेत। लाखो रुपयांची फी भरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे। महेश ट्युटोरियल्स डिसेंबर 2022 पासून NCLTच्या दिवाळखोरी प्रक्रियेत आहे। सप्टेंबर 2025 अखेर कंपनीवर सुमारे 74,29 लाखांची देणी आहे असं अहवालात नमूद करण्यात आलंय। याबाबत ABP माझाने देखील महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांशी, कोचिंग क्लासेसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही। दरम्यान अनेक पालकांनी वर्षभराचं आगाऊ शुल्क भरलं होतं, मात्र महेश ट्युटोरियल्स अचानक बंद झाल्यामुळे पालकांचे पैसे वाया गेलेत। यावर पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। रेग्युलरली फीज आमचे चालूच आहेत। आत्ता त्यांच्याकडून आम्हाला डायरेक्टली कळतं संडेला की म्हणजे आर्यन आम्हाला नवीन व्हेन्यूमध्ये बोलवलं त्यांनी। तिथे बोलवून डायरेक्टली दुसऱ्या क्लासेसचे जे कोणतरी जॉईंट डायरेक्टर होते दिनेश सर करून, त्यांनी आम्हाला सगळं काय सांगितलं। त्यांच्याकडून त्यांनी डायरेक्टली सांगितलं की उद्यापासून महेश बंद झालेला आहे, महेशमध्ये काही संबंध नाही आहे, कारण महेशची बँक्रप्सी त्यांनीच फाईल केलेली आहे। आम्ही जायचं कोणाकडे? पैसे भरून झाले सगळं, कारण पैशापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आमच्या फायनल इयर आहे, म्हणजे 10वीचं क्रुशल इयर आहे। आत्ता स्कोर्स बघायचे असतात आणि ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टीमध्ये पेरेंट्स आम्ही क्लासेसच्या मागे पळणार, मुलाच्या भवितव्या मागे पळणार, कुठे पळणार?